भैयाशेठ धोत्रे, त्यानंतर सूरजजी उत्तेकर, यानंतर सागर उत्तेकर यांच्याकडे तिघांनी पारितोषिक दिले तुम्हाला. सतीशदादा जाधव डांगेवाडी यांनी 1000 रुपये आणि त्याचप्रमाणे राम उत्तेकर यांनी देखील 500 रुपये दिलेत. काही रक्कम तुमची रुपेश सांदे यांच्याकडे आहे, ती आपण रिसीव्ह करा. माझे देखील 251 आहेत, ते देखील तुम्ही रिसीव्ह करा आठवणीने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो शंकर नाना, आपण या. शंकर उत्तेकर, एकनाथजी मोरे तुम्हाला विनंती करतो आपण इकडे या. आणि रघु सुर्वे यांनी देखील तुम्हाला प्राइज दिले, तुमचे मोठे बंधू आहेत आणि नक्कीच तुम्हाला पारितोषिक देत आहेत. वेल प्लेड ओम, एकदा ओम साठी देखील आपण शुभेच्छा देऊया. नक्कीच बघा ओम वरती देखील बक्षिसाचा पाऊस आणि या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी मी इकडे मैदानावरती आमंत्रित करतो 15 गाव जनता सेवा संघाचे आदरणीय सन्माननीय श्रीरामजी उतेकर साहेब आणि त्याचप्रमाणे विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे दत्ताजी मोरे साहेब. तुम्हाला विनंती करतो आपण लवकर या ठिकाणी यायचंय, नाणेफेकीचा कौल करू. त्याचप्रमाणे प्रभाकरराव सुर्वे साहेब आपण देखील इथे यायचंय. 15 गाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष म्हणून आपण नाणेफेकीचा कौल करू. शेवटची मॅच श्री मानाई देवी चषक, एका बाजूला धामनन वगळाचा माळ, एका बाजूला शिवप्रसादिक क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. मान्यवरांनी मध्यभागी यावं आणि 2 कॅप्टन आपण 2 बाजूला यायचंय. त्याचप्रमाणे कुरवल जावळी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतजी उतेकर साहेब आपण देखील इकडे यायचंय. त्याचप्रमाणे आपल्या कुरवल गावचे माजी अध्यक्ष दिलीप उतेकर साहेब आपण देखील यात. दिलीप उतेकर साहेब आणि गावठाणवाडीचे अध्यक्ष विकासजी उतेकर सर आपण देखील या. फक्त मान्यवरांना थोडंसं आपण लाईन अप करू. स्क्रीनवरती सर्व आपले प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत आणि शेवटची मॅच देखील आहे. एक हाय व्होल्टेजचा मेगा मुकाबला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं या ट्रॉफीवरती कोण नाव कोरतंय. टॉस घ्या योगेशजी, टॉस घेतलं. बघा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. गेली 2 दिवस आपले सर्व सहकारी या ठिकाणी अतोनात प्रयत्न करत आहेत. मी पुनश्च एकदा या मानाई माता टीमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. कारण का ही स्पर्धा अनेक दिवसांपासून अथक परिश्रमामधून श्री मानाई देवीचं नाव आणि या मंडळाचं नाव आपण उंचावरती नेतोय. फायनलचा टॉस केला जातोय. स्टेजवरील अन्य मान्यवर आहेत त्यांना देखील मी विनंती करतो आम्हाला इथे जोडले जा, जेणेकरून शैलेशजी उतेकर सर, संजयजी मेस्त्री साहेब, त्याचप्रमाणे आमचे लक्ष्मण जाधव साहेब आपण देखील इकडे यायचं आहे आणि मान्यवरांच्या या पूर्ण मांडियाळीमध्ये आपण देखील जॉईन व्हायचं आहे. व्ही शेप करा जेणेकरून आपण सर्वजण त्याचा आनंद घेऊ शकू. टॉस आहे श्रीराम उतेकर सरांच्या हातामध्ये. एका बाजूला हेड आहे तर एका बाजूला टेल आहे. अजयजी आपण पुढे यायचं आहे आणि नितीनजी मोरे. दोघांना शुभेच्छा असतील. काय भावना दाटल्या आहेत. मॅच फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे. बघा खूप मोठी आनंदाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. ही चमचमती ट्रॉफी, हा पिंजरा कोणाच्या हातामध्ये जाणार नितीनजी? नक्कीच आम्ही प्रयत्न करू, कारण गुड्याचा संघ पण खूप चांगला संघ आहे. वगळाचा माल संघ खूप चांगला संघ आहे आणि त्यामध्ये वैभव सारखा चांगला खेळाडू आहे, अजय सारखा गोलंदाज आहे, रोशन सारखा गोलंदाज आहे. पण आम्ही फर्स्ट नंबर काढण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. अजय जाधव, आपण नक्कीच जय गणेश भोसरेमध्ये भेटलो होतो आणि तिथे जे तुम्ही सांगितलात ते तसं तुमच्या टीमने ऐकलं आणि तसं परिवर्तन, तसं मार्गदर्शन, तसं वाटचाल या मैदानामध्ये केली. काय तुम्ही आता विश्रांती करून आज आलायत ग्राउंडवरती, थोडा तरी जोशमध्ये असाल, प्रॅक्टिस केली असेल, काय स्ट्रॅटेजी आणि काय आखणी असेल फायनलसाठी? नक्कीच जोश तर आहेच. स्ट्रॅटेजी अशी काय नाही, जी टीम काल खेळली तीच आहे. फक्त एवढंच की डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान चांदेवाडीने वगैरे मला फर्स्ट टाइम पहिल्यांदा एकत्र खेळायला आले फायनलला. याच्यापेक्षा दुसरा आनंद काहीच नाही आहे.
नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. मैत्रीपूर्ण लढत होणार आणि गुलालाचा मानकरी नक्कीच या दोघांपैकी एक तरी होणार आणि हा गुलाल क्रिकेटचा असेल. हा गुलाल आपल्या श्री मानाई देवीच्या चरणी आपण अर्पण करू. 15 गावातील सर्व देवी देवतांना वंदन करूया. नाणेफेकीचा कौल करतील आमचे श्रीराम जिवतीकर साहेब. टेल कॉल आहे, हेड आलाय, टॉस जिंकलाय टीम धामणन वगळ्याचा माळ. आपला निर्णय सांगा. मान्यवर आपण दोन्ही कॅप्टनला हस्तांदोलन करून आपण व्यासपीठावरती जायचंय. मान्यवरांच्या शुभेच्छा घ्या, आशीर्वाद घ्या आणि खेळाला देखील सुरुवात होईल. टॉस निर्णय सांगायचा अजय सर. गोलंदाजी स्वीकारली आहे आणि प्रथमतः बॅटिंग करायची टीम मुसाड चांदेवाडी. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जायचंय आणि आसनस्थ व्हायचंय. मान्यवर धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे स्वयंसेवक आपण देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. लास्ट मॅच आपण पाहिली ती म्हणजेच मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडीने देखील चांगलं या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये प्रदर्शन केलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी आपण कमी पडलो. तिथे आपल्याला पराजय स्वीकारावा लागतोय. परंतु पुन्हा एकदा आपण नव्या जोशाने येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच भरारी घेणार अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ होईल यात काही शंका नाही आहे. चला स्वयंसेवक आणि मान्यवर आपण व्यासपीठावरती जायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. या मॅचचा पंच म्हणून कार्य पाहतील अविनाश चव्हाण सर आणि सुधीर माबदी सर. त्याचप्रमाणे एका लाईनअपमध्ये मैदानामध्ये यायचं आहे आणि आपला फील्ड सेट करून घ्यायचं आहे. टीम धामणन वगळाचा माळ आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. थँक्यू. धन्यवाद. त्याच दरम्यान या ठिकाणी सन्मान केला जातोय आमचे मित्रबंधू आणि वावेगावचे सुपुत्र तेजसजी कदम साहेब. आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय तेजस कदम. त्याचप्रमाणे गावावरून आलेले आमचे संजय बाबाजी उतेकर आणि आमच्या कुरुळजवळी गावठणवाडीचे एक सदस्य प्रकाश सावंत साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच बघा या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत देखील केलं जात आहे आणि जो ड्रोन आपला उडतोय आणि त्याला कॅप्चर देखील भातोसे यांनी केलंय आणि या सर्व ग्राउंडचं आखणी ग्राउंडचं या स्पर्धेचं सर्व इत्तमभूत माहिती अगदी बारीक क्षण या ठिकाणी प्रेक्षकांसमोर ठेवले जात आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे शैलेश दादा उतेकर आणि मनोहर उतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मनोहरजी उतेकर यांच्याकडून आपल्या या मंडळासाठी 1001 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. तसेच शैलेश दादा यांचे सुपुत्र सुयोग उतेकर यांच्याकडून आपल्या या मंडळासाठी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकर्षक चषक मिळाले. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार. शैलेश दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू. धन्यवाद रोहित उतेकर उत्कृष्ट समालोचक. खरोखर जर बघायला गेलं तरी एका फायनलचा प्रवेश केला आहे. तर एका बाजूला मुसाड सातेवडी तर एका बाजूला राधाकृष्ण वगळ्याचा मालसंघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि शेवटचा सामना आहे फायनलचा. आणि खरोखर ही फायनलची मॅच चालू होण्या आधीपूर्वी तर मी पुन्हा एकदा समालोचकाला बोलतो. बघायला गेलं तर श्री मानाईमाता देवी चषक 2026 कुरवळ जावली ह्या गावात आज कळवानगरीमध्ये जी स्पर्धा स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आज आपल्याला पाहायला भेटते. कळवानगरीमध्ये धर्मवीर आनंद टिके साहेब वरती जे ब्रिजवरती जे प्रेक्षक बघतायत फायनलचा त्यांच्यासुद्धा प्रेक्षकांना सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंडळाचे स्वयंसेवक प्लीज ही फायनलची मॅच आहे. मंडळाचे स्वयंसेवक कुठे असतील आपण या बाउंड्रीलाईनचा ताबा घ्या कारण आपण कालच्यापासून जे सामने पार पाडलेत तर हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला मुसाड चांदेवाडी तर एका बाजूला राधाकृष्ण वगलाचा मालसंघ हा म्हणून खेळताना पाहायला भेटतोय. मंडळाचे स्वयंसेवक प्रगतीपथावरती पहिलाच गोलंदाजी मार्कवरती असेल. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
या सामन्यासाठी सामना अधिकारी आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. पंच सामना सुरू. चला, प्रगतीपथावरती पहिलेच गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अजय उतेकर आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मदन चांदे आणि अक्षय. भगवान उतेकर समोरच्या आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. कुरवळ जावळी ग्राम विकास सामना मंडळ अधिकारी. गावठणवाडीचे अध्यक्ष विकासदादा होतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि आमचे मित्रबंधू तेजस कदम यांचा देखील सन्मान केला जातोय. आज दिवसभरामध्ये त्यांनी एक स्कोअररची म्हणून भूमिका पार पाडली ते तेजस कदम. आणि हा मात्र मदनने मात्र पहिला श्री गणेश केला, 1 धाव खर्च केल्यात आणि खरोखर 1 धाव खर्च करताना एकच धाव झाले मुसाड चांदेवडी संघाची. बघा अजित उतेकर यांच्याकडून द्रुम लाईव्ह म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. वरती जो प्रेक्षक ब्रिजच्या वरून पाहायला भेटत आहेत, खरोखर त्यांचे सुद्धा मी सरच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अजय दादा योगेशजी उतेकर सर, योगेश जाधव सर, थोडस आपण आपली ज्या मंडळाला स्टेजच्या सेट समोर करून ताबा घ्यायचा का? थोडीशी फायनलचा जी गर्दी मुकाबला आहे आहे. ती कमी करायची आहे. स्टेजच्या समोर जी गर्दी आहे ती थोडीशी कमी करायची आहे. कृपया थोडस व्यासपीठावर बसून घ्यायचं किंवा बाजूला कुठेतरी. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अजय तू अक्षय आणि मात्र पहिला चेंडू समर्चक केला, ऑफल्या दिशेला चेंडू फलकवला आणि अक्षयने श्रीगणेश केला आहे आणि बॅटला सन्मान करून दिलाय तो म्हणजे अक्षय चांदेने. संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती. हा सामना 3 षटकांचा सामना आहे. बघूया या अगोदरच्या मॅच मध्ये खरोखर सुरेख फटकेबाजी म्हणजे 52 धावांची डोंगर पार केला होता. तोच हा मुसाड चांदेवडी संघ म्हणून खेळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज मदन आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय चांदे. सामन्याला सुरुवात करतोय तो म्हणजे अजय जाधव. आणि हा मात्र खरोखर पंच एक वाईट घोषित करतायत. एक आव्हान धाव भेटते मुसाड चांदेवडी संघाला. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. पंच म्हणून कामगिरी पार पडतायत आमचे सुधीर माबदी आणि अविनाश चव्हाण सर. या फायनलचा सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पडतायत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हो मोठा फटका मारायचा नादा, क्षेत्ररक्षण आहे खाली. हो क्या बात आहे. बघा मित्रांनो, जर झेल टिपला नाही परंतु त्या क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला नाही परंतु आपल्या संघासाठी जिथं 2 धावा वाचवल्यात तिथं क्षेत्ररक्षण होता तो म्हणजे विशाल राधाकृष्ण वगलेचा माझा संघाचा. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. आपल्या 15 गावातील एक सुपुत्र यथार्थ जगदीश उतेकर जलतरणपट्टू. महाराष्ट्रामध्ये त्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेत असा यथार्थ जगदीश उतेकर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मदन तू अजय, अजय तू मदन. सामन्याला सुरुवात. ओहो, हा मात्र हलका हातानं चेंडू पुश केला आणि हा मात्र डी झोन मध्ये चाललाय. एक अवंत धाव भेटते श्री गणेश. एक अवंत धाव भेटताना संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. खरोखर मुसाड चांदेवडी संघाला माहिती आहे, कारण मला धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, कारण त्यांना मदनला आणि अक्षयला माहिती आहे, कारण जो समोरचा संघ राधाकृष्ण वगैरेचा मला त्याच्यामध्ये वैभव वादवडे, नागेश, कृष्णा, रोशन असे खेळाडू आज राधाकृष्णामध्ये बॅट फिरवून दिले. क्षेत्ररक्षण आहे खाली. विशाल झेल टिपलाय. गाडी क्रमांक पहिला आदरा भेटतोय मुसाड चांदेवडी संघाला. बॅट टू द पॅव्हलियन मदन. राहायला लागेल तर म्हणजे वगळ्याच्या माझ्या संघाला. आता जर बघायला गेलं तर 1 वर समजा संघाची धावसंख्या झाली 1 गडी पाहत 6 या आकड्यावरती. बघूया मुसाड चांदेवडी संघाचा एक हुकमी फलंदाज ज्याच्या नावावरती आपण जर पाहतो चिपळूण नगरीमध्ये जी स्पर्धा त्यांनी गाजवतो खेळाडू तुझा मदन चांदे बाद झालाय आणि मदनची जागण्यात आलाय तो म्हणजे ओम सुर्वे. संघाची धावसंख्या 6, 1 गडी बाद 6. बघूया प्रगतीपत्रावरती दुसरं शतक आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तो म्हणजे रोशन येतोय. रोशन उतेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय चांदे आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज ओम सुर्वे. बघूया मुसाड चांदेवडी संघ हा 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये किती धावसंख्येचा उभारू शकतो मुसाड चांदेवडी. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय
अक्षय चांदे एक मोठा खेळाडू आहे या 15 गाव विभागामधील. तसे पंच म्हणून कामगिरी चांगली पार पाडतात अक्षय. आणि पुन्हा एकदा सामन्याला सज्ज. पहिला चेंडू टाकताना सुरुवात होते रोशन तो म्हणजे अक्षयला. ओहो मोठा चेंडू पार केला. क्षेत्ररक्षण आहे खाली. यस सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. खरोखर 6 धावा खर्च केला. त्यांच्या संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती होतीये. पुन्हा एकदा रोशन तू अक्षय. ओहो सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आहे. रोशन मात्र काहीतरी चमकदार दाखवतोय. कारण तू मला जर षटकार मारशील ना तर माझ्याकडे सुंदर गोलंदाजी करताना म्हणजे अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. तर म्हणजे रोशन तू अक्षय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अक्षय मारे करतो रोशनला. रोशन मारे करतो अक्षय चांदेला. ओहो हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण असेल खाली. येस ओ नो हो. आता मात्र फलंदाज बाद होतोय या चेंडूवरती. बॅट टू द पेव्हलियन. नितीन मोरे. ओहो हा मात्र मोठा माराच्या नादात खरोखर सुरेख गोलंदाजी. आणि आता मात्र बॅटची एज बॅटची कडा गडी क्रमांक 3 हादरा भेटतोय मुसाड चांदिवडी संघाला. केरवन डीजे. मध्ये करताना पाहायला भेटणार आहे. नितेश सालवी खारेगावचे सुपुत्र त्यांचे सुद्धा इथं आगमन झाले. त्यांनी सुद्धा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. स्टॅकिंगला फलंदाज अल्पेश. न स्टॅकिंगला फलंदाज ओम सुर्वे. हो चेंडू भिरकावून दिलाय. हॅट्रिकचा चान्स होते का वैभव आदवडे खाली. आणि वैभव आदवडे झेल सोडतोय. बघूया आता बघूया या चेंडूवरती किती धावत आहेत. अविनाश चव्हाण सर. आणि 2 धावा खरोखर 2 धावा खर्च केल्यात. हा मात्र वैभव आदवडेने एवढा रनिंग करून झेल करताना कोशिश केला होता परंतु डी झोन मध्ये गेला आणि 2 धावा भेटल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 3 गडी बाद 14 या आकड्यावरती. काय चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे मुसाड चांदिवडी संघासाठी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रोशन तो अल्पेश. ओहो सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. आणि आता मात्र अविनाश चव्हाण सर हात वरती करतायत. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मुसाड चांदिवडी संघाची 3 गडी बाद. आणि शेवटचे षटक जे आमचे समालोचक करतील आमचे सर अरुण उतेकर सर. अरुण उतेकर सर ह्या शेवटच्या षटकासाठी आमचे समालोचक करतील सर. फाइनल मैच चल रहा है. ये फाइनल मैच है. थोड़ा सा वेरिएशन चाहिए इसलिए मैं थोड़ा हिंदी में बता रहा हूँ. बहुत दिन के बाद मौका मिला है. आप लोग बहुत अच्छा मराठी में कमेंट्री कर रहे हो.
मुसाड़ चांदेवाड़ी और दामन वगड़ा समाल दोनों के बीच में कांटे की टक्कर। मैदान भी खचाखच भरा हुआ, दर्शक भी मज़ा ले रहे हैं, साथ साथ डीओजी साहब डॉग साहब भी ले रहे हैं बीच बीच में, जहाँ फील्डर नहीं है मजबूत। और लास्ट आखिरी ओवर, स्कोर है 2 ओवर के बाद 14, 3 विकेट पर 14। लास्ट ओवर, फाइनल मैच, राइट आर्म ओवर द विकेट या ओवर द विकेट, देखते हैं कहाँ से बॉलिंग कर रहे हैं। बॉलिंग का क्रम जारी रखेंगे, राज बॉलिंग का क्रम जारी रखेंगे और उनका गेंद का राहुल बॉलिंग का क्रम जारी रखेंगे ओवर द विकेट और उनका गेंद का सामना करेंगे ओम सुरवे। ओवर द विकेट, बॉलिंग टू ओम, और ये ड्राइव किया है लेकिन उसको बैट्समैन को समझ में नहीं आया, लेकिन अंपायर का एक अतिरिक्त रन, वाइड बॉल, एक अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर बढ़ गया 15। अभी तक तीसरा ओवर शुरू नहीं हुआ। फर्स्ट बॉल वाइड बॉल, राउंड द विकेट, बॉलिंग टू ओम, अगली गेंद राहुल। ये गेंद एक कट किया है लेकिन वहाँ डिक्लेयर, एक देखते हैं कितना रन डिक्लेयर होता है। 1 रन डिक्लेयर कर दिया है और एक रन के साथ ओम का व्यक्तिगत स्कोर हो गया। टोटल हो गया 16, 3 विकेट पर 16। दूसरी गेंद राहुल की, उसकी गेंद का सामना करेंगे ओम सुरवे। ओवर द विकेट, मुसाड़ चांदेवाड़ी की बहुत बढ़िया टीम है, बहुत सारे उन्होंने ट्रॉफी जीती है, बहुत सारा नाम है 15 गांव में उनका। अगली गेंद, थोड़ा सा फील्डिंग में बदलाव किया जा रहा है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, पॉइंट, गली, राइट आर्म ओवर द विकेट, बॉलिंग टू ओम सुरवे। आणि हा बॉल मार बहुत, और ये 4 रन के लिए सीधा बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 4 रन। डाबर च्यवनप्राश चौका। थैंक यू, बहुत बहुत इतना मौका मिलने के लिए, बहुत दिन के बाद मौका मिला, थँक्यू। तुम्ही थँक्यू सर, खरोखर सुरेख हिंदीमधून आम्हाला समालोचक ऐकायला भेटले या 15 गावाला. पुढे एकदा मी सामन्याकडे बोलतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती आहे, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आहे तो म्हणजे राहुलच्या हातामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज ओम सुर्वे, लगातार 7 सिक्स मारलेला खेळाडू आज फलंदाजीवरती करताना तो ओम सुर्वे, तो राहुल. ओहो, आणि हा मात्र चेंडू, खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते धामनन वागल्याच्या मालसंघाकडून, तो म्हणजे राहुल आहे. आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटते स्टेज तो म्हणजे वैभव आदावडे. कारण वैभव आदावडे खूप मुसाड चांदेवाडी खूप लक्ष असणार आहे वैभव आदावडेसाठी गोल मारण्यासाठी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, राहुल तो ओम सुर्वे. हा मात्र भिरकावून दिलाय, लेगच्या दिशेने कडला चेंडू. बघूया पंच किती डिसिजन देतात आतापर्यंत. मला असं वाटतंय डिव्हिजन मध्ये एकूण 2 धावा भेटतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती लागते ती म्हणजे 3 गडी बाद 22 या आकड्यावरती. खरोखर बघा अजून 2 चेंडू शिल्लक असतील मुसाड चांदेवाडी संघासाठी, ते म्हणजे ओम सुर्वेला. ओम सुर्वे बघूया या 2 चेंडू मध्ये षटकार येईल का चौकार येईल या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील. बघा मित्रांनो, जर बघायला गेलं तर स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा श्री 2026चा महासंग्राम श्री माने माता कुरवल जावली ह्या गावानं आज स्पर्धा शेवटचा सामना म्हणून खेळताना पाहायला भेटतोय मुसाड चांदेवाडी विरुद्ध राधाकृष्ण वगलाचा माल. सामन्याला सुरुवात. ओहो, मोठा फटका केलाय, पार केलाय सी. बघा क्षेत्ररक्षण आहे खाली, नागेश कदम आता मात्र झेल बाद होतोय, तंबुडतोय बॅट टू द पॅव्हिलियन. ओम सुर्वे आपण खरोखर सुंदर झेल टिपला, एवढी रनिंग घेऊन सुद्धा तिथं नागेश होता झेल टिपला आणि बाद होतोय तो म्हणजे ओम सुर्वे. नागेशचे मामा शंकर उतेकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस नागेशसाठी आणि ओमला बाद केलाय, सुंदर झेल टिकलाय. आणि ओमचंही जागण्यासाठी आलं तो म्हणजे स्वतः कर्णधार मुसाड चांदेवाडी संघाकडून रुपेश चांदे, एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि ते मात्र बॅटिंगला आलेत. बघूया बॅटिंगसाठी शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडू मध्ये बघूया रुपा चांदेच्या बॅटबॉल षटकार येईल का चौकार येईल या स्पर्धेमध्ये. शेवटचा सामन्यामधील शेवटचा चेंडू आहे तो म्हणजे राहुलचा आणि तो ही करेल बॅटिंग करतो तो म्हणजे रुपा चांदे. नॉस्ट्रेकला फलंदाज
तो म्हणजे नॉस्टेकला अजून उभा करून ठेवलाय कल्पेशला कारण चेंडू स्ट्राईक काय भेटली नाहीये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय राहुल तू रुपेश तांदे. हो हा मात्र निदा चेंडू. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली मुसाड चांदेवडी संघाची ती म्हणजे 18 चेंडू 22 धावा खर्च केल्या आहेत. तो म्हणजे मुसाड चांदेवडी संघाने 18 चेंडू 23 धावांची गरज. ती म्हणजे धामणा वगल्याच्या माल संघाला हा फायनलचा मुकाबला आहे. फायनलचा मुकाबला आहे. ही ट्रॉफी कोण घेऊन जाणार? 2026चा महातारारा म्हणजे विपक्ष एका बाजूला धामणा वगलाचा माल तर एका बाजूला मुसाड चांदेवडी संघ. चला आपण भुसाड चांदेवडी संघाने आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. तर 18 चेंडूमध्ये 23 धावांचं डोंगर पार करायचं मध्ये राधाकृष्ण वगळ्याचा माल संघाला कारण एक संघ मोठा आहे पंचक्रोशीतील आपल्या 15 विभागामधील या अगोदरच्या जेव्हा गावाला मॅच होती पोचरे या ठिकाणी प्रथम पारदर्शक फटकावला होता. हा संघ आज फायनलमध्ये प्रवेश केला आहे. संघ खेळताना जर मुसाड चांदेवडी संघासोबत खेळतोय तर म्हणजे दामना वगळ्याचा माल संघ आणि खरोखर ही मॅच अटीतडीची आहे. स्वाभिमानीची स्पर्धा श्री पुन्हा एकदा येतोय मी श्री माने माता देवी क्रिकेट मंडळ 2026चा थरारा कुडवल जावली ह्या गावानं आज ही स्पर्धा स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये फायनलचा मुकाबला एका बाजूला मुसाड चांदेवाडी तर एका बाजूला धामणन वगल्याचा माल. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचा मुसाड चांदेवाडी संघाने आणि सालेमाची जोडी मैदानात प्रचारण करायची आहे धामणन वगल्याचा माल संघाने. आणि प्लीज आपण मंडळाचा सेवक आपण बाउंड्रीलाईनचा घ्यायचा आहे. मंडळाचे स्वयंसेवक कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. वारंवार आपल्याला सूचना करायला लावू नका. फायनलचा सामना आहे थोडंसं गांभीर्य लक्षात घ्या. हॅलो चला सलामीची जोडी मैदानात प्राचारण झाले राधाकृष्ण वगल्याच्या मला संघाची ते म्हणजे वैभव आदावडे आणि रोशन येतोय आणि प्रगती पाहतो पहिलंच गोलंदाजी घेऊन आलाय तो म्हणजे सलामीची जोडी मैदानात रोशन आणि वैभव आणि आता मात्र जोरदार अपील होते भुसाड चांदेवडी संघाकडून. तर बघायला गेलं तर प्रगती पाहतो पहिलंच गोलंदाजी घेऊन आलाय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय ओम सुर्वे. बघा मित्रांनो 18 चेंडूमध्ये 23 धावांची डोंगर पार करायचा आहे तो म्हणजे राधाकृष्ण धामणन वगळ्याच्या अंमल संघाला. चेंडू टाकताना सज्ज होतोय ओम सुर्वे तू वैभव आदावडे हा मात्र लेगच्या दिशेने कडला चेंडू बघूया क्षेत्रक्षण आहे खाली तिथे मुसाड चांदेवडी संघाकडून चांगलं क्षेत्रक्षण सुद्धा पाहायला भेटतोय. खरोखर चांगलं क्षेत्रक्षण तिथे लेगच्या दिशेने कडला चेंडू होता ते म्हणजे वैभवने आणि त्या वैभवला तिथं धावसंख्या काही दिली नाही तिथंच थांबवले परंतु पुन्हा एकदा युद्धा चेंडू जातोय 2 चेंडू फेकलेत पण 2 चेंडूमध्ये काय धाव का आले नाहीत अजून धामण्यानं वगल्याच्या माल संघाकडून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात ओम सुर्वे तू वैभव आदावडे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडला चेंडू बघूया झेल टिपतोय का आणि आता मात्र चाललाय सीमा रेखा पार
चौकार. संधी तो डीजेला कॅरो डीजे. Cleared. ओम सुरवणे म्हणजे 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि नाही 2 चेंडू पहिले निर्धाव टाकले, त्याच्यानंतर तिसरा चेंडू ते चौकार आणि हा चौथा चेंडू निर्धाव टाकलाय. बघा मित्रांनो, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम सुद्धा गोलंदाजी करताना पाहायला भेटते ओम सुर्वे. तर एका बाजूला वैभव आदावडे. बघूया वैभव आदावडे काय करतोय आपल्या सामन्यासाठी, कारण येणारे चेंडू 18 चेंडूमध्ये 23 धावांचं डोंगर पार करायचं म्हणजे राधाकृष्ण धामणन वागल्याच्या मला संघाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय ओम सुर्वे तो वैभव आदावडे. हो, मोठा फटका मारायचा नादा तिथं अल्पेश आहे. बघूया तोपर्यंत एक धाव होते, एका धावडी मानावा लागतोय धामणन वागल्याच्या मला संघाला. संघाची धावसंख्या स्थिरवरती ठेवले 5 या आकड्यावरती. या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक असेल ओम सुर्वेचा. बघूया स्टॅकिंगला फलंदाज रोशन आहे. बघूया सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. ओहो, हा मात्र ऑफच्या दिशेने कडले चेंडू गॅपने चाललाय. क्षेत्ररक्षण आहे खाली उर्फ नाना चांदे तिथे आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केला. 2 धावांनी सांगायची धावसंख्या 7 या आकड्यावरती. एक ओव्हर सामन्यानंतर संघाची धावसंख्या धामणन वगळ्याच्या संघाची 7 या आकड्यावरती. बघा मित्रांनो, उरलेले चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. तर एका बाजूला मुसाड चांदेवाडी, तर एका बाजूला धामणन वगळ्याचा मालसंघ म्हणून खेळताना पाहायला भेटतोय. चला पंच, आपण सामना सुरू करायचा आहे आणि प्रगतीमध्ये दुसरं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन येत आहे मुसाड चांदेवाडी संघाचा हुकमी खेळाडू मदन चांदे आणि मित्र त्याला तोंड देतोय तो म्हणजे वैभव आदावडे. कारण वैभव आदावडे आणि मदन चांदे हे दोघांना माहिती आहे, कारण ते चिपळूण पट्ट्यामध्ये पवन तळावरती खेळत असतात. पुन्हा एकदा मदन तू अक्षय, सॉरी मदन तू वैभव, वैभव तू मदन. ओहो, हा मात्र मोठा फटका केलाय खरोखर सुरेख. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय मुसाड चांदेवाडी संघाकडून नाना चांदे. खरोखर पंचांकडे जोरदार अपील असेल. पंचांचा डिसिजन काय बघूया आणि रनिंगचा रिव्ह्यू घेतात आमचे सामने अधिकारी योगेशजी जाधव सर. आपण यायचं आहे. भगवान दादा होतेकर आपण सामने अधिकारी बघतील आणि तेजस कदम. आणि हा मात्र पंच हा आऊट आहे. रोशन बाद होतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आणि रोशन पहिला धक्का भेटतोय धामणन वगळ्याच्या माल संघाला. बॅट टू द पॅव्हिलियन रोशन. आता मात्र धावसंख्या स्थिरवरती ठेवले मदनने. आणि खरोखर बघा मित्रांनो, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. जर बघायला गेलं तर ऑफला तिथं क्षेत्ररक्षण होतं नाना चांदे, तोपर्यंत 2 धावा करताना तोपर्यंत थ्रो फेकी गेली आणि तिथं रोशन बाद झाला आणि पहिला धक्का भेटला आहे तोपर्यंत ते धामणन वगळ्याच्या माल संघाला. चला आपण बॅट्समॅन पाठवायचा आहे धामणन वगळ्याचा माल. आता येतोय धावा देतोय तो म्हणजे फलंदाज ज्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये सुरेख झेल टिपला होता तो म्हणजे अक्षय चांदेचा. तोच हा फलंदाजीला आलाय तो म्हणजे नागेश कदम. चला पंच, आपण सामना सुरू करायचा आहे.
उरलेले चेंडू 11 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पुन्हा एकदा वैभव तू मदन. आपटून टाकलेले चेंडू बघूया होती का, आणि तोपर्यंत झेल टिपलाय. आता मात्र फलंदाज बाद होतोय. वैभव आदावडे बॅट टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का. मानाई देवीच्या शकर जावळीनं केलंय आयोजित श्री मानाई देवीच्या शकर जावळीनं केलंय आयोजित श्री मानाई देवीच्या शकर. ओहो, हा मात्र मोठा फटका केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे ओम सुर्वे. कोरेगाव सुरेख झेल टिपला होता तो म्हणजे वैभव आदळचा. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाले. एका धावडे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. प्रगती पद्धती अजूनही शतक चालू असताना मदन तू नॉन स्ट्राईकला. राज बामणे आणि स्ट्राईकला तो नागेश. चला सामना सुरू करायचा. पंच आपण टीम मीटिंग करायची नाही, आपण प्लीज सामना सुरू करायचा आहे. उरलेले चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. आता बघूया सामन्याचा या ही चमचमदारी ट्रॉफी हा पिंजरा कोण घेऊन जाईल या नावावरती. हो, हा मात्र लेगच्या दिशेने कडेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण आहे खाली. तोपर्यंत होईल का पंचांचा डिसिजन. येतो सीमारेखा पार. येतो ब्रँडेड चौकार. सीमारेखा पार. 4 बघायला गेला तर आता मात्र जर बघायला गेला तर समीकरण बदललंय. उरलेले चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. आणि जर 9 चेंडू आणि 14 धावा पाहिजे होता आणि नंतर जर नागेशने चौकार मारला आणि 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असं समीकरण बदललंय. त्यापैकी एका बाजूला धामणन वगलाचा माल तर एका बाजूला भुसाड सातेवाडी. पुन्हा एकदा सामन्याला सर्ज करतोय तो म्हणजे मदन तू नागेश. हो, हा मात्र सुरेख गोलंदाजी. हा मात्र निर्धार चेंडू जातोय. अचूक टप्पा अचूक गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते तो म्हणजे मुसाड चांदेवाडी संघाकडून मदन चांदे. नितीन मोरे मात्र थोडासा कानमात्र करताना पाहायला भेटतोय. पंच आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. आपल्याला बरेचसे म्हणजे अजून बक्षीस समारंभाचा आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा आहे. हो, हा मात्र मोठा फटका केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे खाली. बघूया तोपर्यंत एक धावसाच पूर्ण होते आणि एका धावाने संघाची धावसंख्या झाली. धाव फलकावरती लागले ते म्हणजे 14 हे आकड्यावरती. आणि शेवटच्या षटकासाठी समालोचक करतील आमचे रोहित उतेकर. गोड आवाज साखरगावचा आवाज. नक्कीच धन्यवाद प्रवीणजी. आणि बघा आपण मॅच बघतोय अतितटीची मॅच. एक मेगा फायनल ते म्हणजेच श्री मानाई देवी चषक. पाहिलं तर मैदानाच्या चहू बाजूने त्या आपल्या ब्रिजवरून देखील प्रेक्षकांची तोबा गर्दी या क्रिकेटच्या खेळाप्रती या ठिकाणी जमले. ही स्पर्धा आहे आपल्या अभिमानाची स्पर्धा. गेले 2 दिवस आपण बघतोय आणि आज हा शेवट मेगा फायनलचा मुकाबला. धामणन बगलाचा माल विरुद्ध शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आली आहे 14 या आकड्यांवरती आणि अजूनही 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती अक्षय चांदे यांना बघतोय आपण. राईट राऊंड विकेट मारा आणि सामोरा फलंदाजी करेल तो म्हणजेच नागेश. ज्या बॅट्समनने एक चौकार आपण पाहिला नागेशच्या बॅटमधून, एक गरजेचा आणि मस्ट निडेड चौकार फाईन लेग रिजन मध्ये, सुंदर असा फटका. पहिला चेंडू अक्षय टू नागेश. पुढे आले पाहिलं तर पंचांकडे अपील केली. अपील केल्यानंतर पंचांनी वाईट बॉल दिलाय. बघायचंय काय होतंय. DRS चा वापर घेतला जातोय का, पंचांकडे लक्ष असेल. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे अजून. पंच यस DRS चा वापर. आमचे थर्ड अंपायर म्हणून तेजस कदम आणि भगवान उतेकर. हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे की वाईट आहे चेक करायचं आहे. पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. उत्कंठाशी गेला वाढणारा सामना, याला म्हणतात क्रिकेट. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. दडपण आणि दडपण, प्रेशरफुल मॅच, हाय व्होल्टेजचा मेगा मुकाबला. पुढचा चेंडू अक्षय टू नागेश. बघा थोडासा बॉल मिस झालाय. ऑफ कट येतोय, लेग कट येतोय, स्लोवर वन येतोय, फास्ट बॉल येतोय. काय होणार या मॅच मध्ये. माझ्यासोबत इथे भगवान दादा उतेकर देखील जोडलेत. आमच्या फेडरेशन मध्ये एक हरवणारी असं व्यक्तिमत्व. नेक्स्ट बॉल अक्षय टू नागेश. आपटून टाकलेला चेंडू आहे. ऑन साइडला मारलेला फटका आहे. तिथे फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघायचंय डिरेक्ट हिट आहे. पंचांचा निर्णय पेंडिंग. पंचांचं बोट आकाशाला भिडणारा गाडी बाद होतोय. राजबामने बॅक टू द पॅव्हिलियन. साऱ्या मैदानात आज आहे. नक्कीच कुरवल गावाने आयोजित केलाय श्री मानाई देवी चषक. आपण गेले 2 दिवस देखील सुंदर असं गीत आई मानाईचं ऐकतोय. आता मात्र या मॅच मध्ये अजून एक नवीन भरारी आले, नवीन एक कल आला, नवीन एक पान उघडं झालंय आणि रिक्वायरमेंट असतील विजयासाठी टीम धामण्यांना. 4 चेंडू 8 धावांची गरज. बघा लास्ट बॉल वरती काय झालं. ऑन साइडला मारलेला फटका, तिथे अतिशय वेगाने नाना चांदे बॉल वरती आला. बॉल पकडला, डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केल्यानंतर शेवटच्या क्षणाला फक्त 1 पाऊल मागे गडी बाद होतो धावचित स्वरूपात. नेक्स्ट बॉल. 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. मित्रांनो मगाशीच आपण सांगितलं बघा, ही खूप सुंदर अशी ट्रॉफी या मंडळाने आयोजित केली आहे आणि ट्रॉफीवरती कोण उचलणार. नेक्स्ट बॉल अक्षय. नवीन कोण आलं यावेळी मात्र पाहिलं तर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणि पुन्हा एकदा DRS चा वापर. पंचांनी वाईट बॉल दिलाय. परंतु आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तेजस कदम आणि भगवान उतेकर. रीचेक केलं जाईल नक्कीच. नवीन आले मैदानामध्ये नागेश आणि त्यांच्या जोडीला विशाल उतेकर आहे. बघायचंय काय आहे ते डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. कारण का प्रत्येक क्षण या ठिकाणी वाईट बॉल. पंच कॅरी ऑन. वाईट बॉल आहे. बघा प्रत्येक क्षण या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे फेडरेशन, हे मंडळ कोणाच्याही बाजूने नाही आहे. थोडासा इथे प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातोय. भगवान दादा आपण पाहिलं, आम्हाला देखील जवळजवळ वाटलं होतं बॉल स्टंप वरून पास होतोय का. आपण थर्ड अंपायर कडे गेलो, तिथे मात्र डाऊन द लेग साइड बॉल वाईट दिलाय. नेक्स्ट बॉल. आपटून टाकलेला चेंडू, बोटा फिरवलेत, काही काळ हवेत आहे बॉल खाली. नाना धावतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी होणार. तोपर्यंत 2 धावा सर केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नागेश आणि विशाल उतेकर या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकती फलकावरती आली. 18. विजयासाठी 5 धावांची गरज. बघा स्क्रीनवरती, मेन स्क्रीनवरती सर्व प्रेक्षकांचं चित्र दाखवलं जात आहे. प्रेक्षक एकदा आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, जय श्रीराम.
हाय व्होल्टेजची मॅच श्री मानाई देवी चषक 2026चा हा आपण थरार बघतोय. 3 चेंडू 5 धावांची गरज. नेक्स्ट बॉल नागेसाठी अक्षयचा चांगला मारलाय समोर आणि या ठिकाणी कॅच जिंकलाय. मला जवळ वाटलं होतं बॉल आपल्याकडे येतोय की काय आणि काय होतंय. सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय. होतोय समाप्त खेळ नागेचा. डीजे जावळीनं केलंय आयोजित श्री मानाई देवी. दिवसामध्ये तयार करून दिलंय. 2 दिवसात तयार केलेत. आता मात्र गरज आहे 2 चेंडू 5 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज रुपेश जाधव. रुपेश संकेत माफ करा संकेत आला न्यू बॅट्समन. संकेत आणि विशाल उतेकर आणि गोलंदाजी मार्ग होते अक्षय तयार. राईट मोर द विकेट मारा संकेतला. चांगला चेंडू मारलाय. बघायचंय बॉल जातोय डी झोनच्या दिशेने. फिल्डर आहे का परंतु बॉल ट्रॅव्हल होतो डिक्लेअर स्वरूपामध्ये. पंच निर्णय यास 2 धावा. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. अजूनही मॅच कुठे नाही आहे. अजूनही मॅच जिंकू शकते. एका बाजूला मुसाड एका बाजूला धामनन वगळ्याचा माळ. बॅट्समन हातात बॅट घेऊन उभा आहे. बॉलर हातात बॉल घेऊन उभा आहे. बघायचंय काय होतंय. ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग. या ठिकाणी चेस करावं लागेल. चौकार की षटकार 3 धावा काढणं देखील शक्य होतंय का या स्पर्धेमध्ये बघूया आपण. शेवटचा चेंडू दोन्ही टीमला दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा. संकेत टू अक्षय चांदे. चांगला टाकलेला बॉल आहे. स्कायर वन आहे. कॅच होतोय का. कॅच घेतलाय आणि हा सामना जिंकलाय शिवप्रसादिक मुसाड चांदेवाडी. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे मानाई देवी टीम आमची जान साऱ्या गावात तिला आहे हो अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन व्हावे. धामनन वगळ्याचा माल. चांगली मॅच झाली. चांगली लढत झाली. एक मेगा मुकाबला आपण पाहिला. 1 बॉल 3 धावांची गरज असताना स्कायर वन मिस टाइम स्ट्रोक आणि तिथे झेल कंप्लीट केला गणेशने आणि गडी बाद. या ठिकाणी विजय संपादन केलं 3 धावांनी आणि मानाई देवी चषक वरती नाव कोरलंय शिवप्रसादिक क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राधाकृष्ण 11 धामनन वगळ्याचा माल संघ. आपण 5 अक्षय चांदे तुम्ही मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण प्राइज सिरेमनीमध्ये त्यांना बक्षीस देऊ आणि मी विनंती करतो मंडळाचे कार्यकर्ते आपण सर्व खुर्च्या